माझं नाव कविता संतोष श्रीराम आहे, गाव मांगी. आणि माझे घरचे यांनी आत्महत्या केली आहे. शेती करत होते ते, त्याच्यामुळे नापिकी आणि कर्ज, वाढती महागाई, कापसाला तर भावच नव्हते त्यावेळेस. 2013मध्ये त्यांनी आत्महत्या केली. तेव्हा माझी मुलगी एक मोठी 4 वर्षाची होती आणि एक 2 महिन्याची. त्याच्यामध्ये तर मग आम्हाला कोणी असं म्हणजे मदत वगैरे भेटलीच नाही आणि सरकारकडून असं काहीच नाही मिळालं. मग ते किशोर तिवारी यांच्याकडे म्हणजे बोलावलं होतं. तेव्हा मी मग तिथं त्यांनी खूप सारे असे म्हणजे विधवा बायांना मदत करायची. त्यांनी मला मदत केली आणि आजपर्यंत 13 वर्ष झाले. मशीन दिली. तेव्हा मला कपडे शिवता येत नव्हते, पण त्या मीटिंगमध्ये बोलवायचे तेव्हा मी यायची. तर सगळे बाया जेव्हा तिथं राहायच्या, खूप साऱ्या बाया होत्या, त्यांच्याकडे पाहून आणि त्यांचे ते जे समस्या तिथं त्यांनी बोलत होते, त्यांनी सांगत होते, यांनी अशा पद्धतीने निघले, ते पाहून मी त्यांच्या त्या बायामध्ये राहून म्हणजे मी कसं जगायचं, का करायचं ते शिकले. आणि तिथे काही वर्षांनी मग विधवाला मशीन दिल्या आणि तिथे कपडे शिवायची ट्रेनिंग पण दिली. तिथे मी कपडे शिवायचं शिकली फ्रीमध्ये. आणि तेव्हापासून मग मी घरी कपडे शिवायला लागली. आणि कपडे शिवता मग मला माझं घर चालवता आलं. म्हणजे त्या पैशाने मी माझं पूर्ण 2 पोरींना सांभाळता आलं. आणि आता 13 वर्षांमध्ये माझी एक मुलगी 8वीत आहे लहान आणि एक BA ला आहे. ते तारी जमी मध्ये तुम्ही गेला होता कसं अक्षय कुमारच्या हां ते मग एक मोठी मदत म्हणून किशोर भैयांनी ना TV वर बोलावलं तर अक्षय कुमारने तिथे मदत केली आम्हाला मिशन सपनेमध्ये. तेव्हा त्यांनी खूप मोठी रक्कम अशी दिली, पण ते मला कमी प्रमाणात म्हणजे घरचे सासरे यांनी वगैरे खाऊन काहीतरी 2.5 लाख रुपये मला मिळाले. मग मला आता ते घरी म्हणलं तर परिवारामध्ये तर राहणं 2 मुली घेऊन शक्यच नव्हते. त्यांना त्रास होत होता, ते मला त्रास देत होते. तर मग ते पैसे भैयांनी सांगितले का तुला जे पैसे मिळाले ना दाम दुप्पट म्हणजे टाक. ते पण आयडिया नव्हती मला, काहीच तेवढं काही मला सुचत नव्हतं. तर मग मी ते पैसे दाम दुप्पटमध्ये पूर्ण 5 वर्षाचे टाकले. मग त्याचे झाले 5 लाख. तेव्हापर्यंत मी आमच्या परिवारामध्ये राहिली, सासू सासऱ्यांमध्ये. मग ते त्रासामुळे निघली, ते दाम दुप्पट झाले. ते पैशांची मला व्याजदरानं मदत होते आणि ते व्याजदरामध्ये मी टाकले. काही मजुरी करते, त्याच्यानं मग मला खूप मोठा आधार झाला. आता काय सुरू आहे तुमचं? आता मी कपडे शिवते, पोरीचे शिक्षण आहे आणि वेगळं राहते तर पूर्ण खर्च आहे त्याच्यात. तब्येती आहे, अभ्यास, ट्युशन. पण शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे? अरे बापरे, शेतकऱ्यांची परिस्थिती खूप खराब आहे. असं म्हणजे पोटाला खात नाही तेवढं त्या शेतीला लावा लागते. पाऊस असो, सण वार तर कोणतंही करत नाही, पाऊस असो काही असो, शेतात जाच लागते. एक दिवस अर्ध्या तासाचा बी पाऊस थांबला तर शेतकरी धावते शेतामध्ये आपल्या घरून. तुम्हाला आधार मिळाला नसता किशोर भाऊचा तर काय झालं असतं? जे पैशाचा आधार मिळाला ना तो तर तेच आम्हाला. आणि लॉकडाऊनमध्ये तर बापरे, त्यांनी तर आम्हाला किराणा देत होते. संसार कसा चालत आहे? आता आम्ही 3 मायलेकी आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमचे ते व्याजदर आणि रोज मजुरी पडते, माझे कपडे शिवते तर चालून जाते. पण हे वाढती महागाई ना भयानक. हर एक वस्तूवर, सिलेंडरवर असं सिलेंडरवर 150 रुपये वाढली आहे. प्रत्येक किराण्यावर कितीतरी म्हणजे महागाई वाढली आहे. त्याच्यानं आहे ना पैसा कमावते ना आणि ते कसा म्हणजे असं आवरून म्हणजे असं कोणत्याही गोष्टी अशा मोजक्या करावं लागते. म्हणजे असं म्हणजे आता समोरचं आता काही विचारच नाही करत, कारण एवढी महागाईमध्ये ते पैसे तेवढ्यातच पुरवता भागवा लागते. शिक्षणाचा खर्च किती होत आहे? तसं तर
तेवढा बजेट नसल्यामुळे ट्युशन वगैरे काही लावल्या नाही आणि शाळा बुकं पुस्तकं याच्यात कसं तरी करून घेत होतो आम्ही. आणि प्रायव्हेट स्कूल आहे ना, गव्हर्मेंटमध्ये शाळेत टाकली त्याच्यामुळे कमी खर्चात होतो कसं तरी ते. आणि ट्युशन आत्तापर्यंत नाही लावलं. ठीक आहे.